आषाढी पायवारी सोहळ्यानिमित्त नांदेडच्या नायगाव तालुक्या सीमेवरील लोहगाव येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी सेवा पायी दिंडीचं आज 4 जुलै शुक्रवारी शेकडो भाविक भक्तांच्या सोबत वारकऱ्यांचं पंढरपूरच्या मार्गाने विठू माऊलीच्या नामाचा गजर करीत प्रस्थान झालंय। या पायी दिंडी सोहळ्यामध्ये नायगाव आणि बिलोली तालुक्यातील अनेक गावचे टाळकरी, गायक, वादक, भजनप्रेमी यांच्यासह महिला, पुरुष भाविक भक्त वारकरी मंडळींचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। लोहगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर परिसरातून या पायी दिंडीला सुरुवात झाली असून ही दिंडी 22 दिवस चालणार असून दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी गावातील आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। जय हरी विठ्ठल माऊली। मी आज आहे नांदेडच्या नायगाव तालुका सीमेवरील लोहगाव या गावामध्ये आणि लोहगाव येथून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळा या ठिकाणाहून जात आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी शेकडो महिला आणि पुरुष वारकरी मंडळी जमलेले आहेत। या दिंडीला सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी काही मंडळी देखील जमलेले आहेत। तरी त्यांचे आपण या ठिकाणाहून जे दिंडी चाललेली आहे या वारकऱ्यांची काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। मी सुरुवातीला या ठिकाणी जे दिंडीचे संयोजक आहेत राजेंद्र रेड्डी टोटावाड यांची मी प्रतिक्रिया घेणार आहे। आपण या दिंडी सोहळ्याला या ठिकाणी प्रस्थान होत आहे या ठिकाणी, तर आपण त्यानिमित्ताने काय सांगणार आहात? श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सेवा पायी दिंडी येत्या 3 वर्षापासून या लोहगाव नगरी व लोहगाव परिसरातील बिलोली तालुक्यातून हे दिंडी निघत आहे आणि या वारकरी दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज लोहगाव या ठिकाणी दोन वर्षाखाली आमच्या गावामध्ये स्थापना माऊलीची करण्यात आली। त्या निमित्तानं या लोहगावमधून माऊलीची दिंडी काढावं म्हणून असं एक आमच्या गावातून आणि परिसरातून लोकांचं मानस होतं। त्यासाठी आम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सेवा पायी दिंडी, आम्ही दिंडीचं नावच ठेवल्या सेवा। आमच्यासोबत वारकऱ्यांना आमच्याकडून जे सेवा होते त्या सेवा करण्याचं आमचं प्रयत्न आहे आणि माऊलीला आम्ही या ठिकाणी या ठिकाणाहून प्रस्थान झाल्यावर तुळजापूरचं दर्शन आज होते की होईना काही गॅरंटी नाही, कारण उशीर झाले पावसामुळं। पंढरपूरचं दर्शन झाल्यावर गोंदवले महाराजाच्या समाधीचं दर्शन, शिखर शिंगणापूर मोठ्या महादेवाचं दर्शन, जोजोरी दर्शन आणि आळंदीला या ठिकाणी जातो। देव दिंडी हे पुढे प्रस्थान करणार आहे, आज पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे। लोहगावहून जी आज दिंडी निघत आहे ती दिंडी 3रं वर्ष आहे आणि खूप आनंदीमय वातावरणात ही दिंडी निघत आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपली जी जुनी रूढी परंपरा आहे, जे विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, पण म्हणजे महाराष्ट्रातली परंपरा आहे ते देवावरून जी आळंदीवरून जी दिंडी निघते ते तिथून पायी पंढरपूर पण जाते। खूप आनंदीमय वातावरणात ती दिंडी जाते आणि त्याचबरोबर ह्या दिंडीला मी शुभेच्छा देतो ठक्करवाड परिवाराकडून व भारतीय जनता पार्टी बिलोली याकडून शुभेच्छा देतो आहे। आणि या ठिकाणाहून दुसरे वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज सेवा दिंडी ही मागच्या 3 वर्षापासून बिलोली तालुक्यातील लोहगाव येथून निघत आहे आणि ही एकमेव असं आमच्या तालुक्यातली दिंडी आहे। पण 3च वर्षामध्ये या दिंडीचे जे संयोजक आहेत राजेंद्र टोटावाड आणि भगवान कानोले यांनी अतिशय उत्तम व्यवस्था आणि सेवा वारकऱ्यांची करून अतिशय नावाजलेली अशी दिंडी 2-3 वर्षामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे यावर्षी संख्यासुद्धा डबल झालेली आहे। असंच कार्य या संयोजकाकडून घडत राहावं आणि सेवा वारकऱ्यांची घडत राहावं अशी ईश्वरचरणात प्रार्थना करून 2 शब्द झालेले भर पावसामध्ये दिंडी येथून प्रस्थान होत आहे। MCN न्यूजसाठी मी गंगाधर गंगासागरे, नायगाव, नांदेड।